पोरं लढली, पोरं जिंकली, मार खाल्ला पण हार नाही मानली. गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा दिला होता आणि तसं आंदोलनही केलं होतं. दिल्लीतील या आंदोलनाचं लोण मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरलं होतं. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकारविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागलाय. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडतायत. नीट यूजी परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत विद्यार्थ्यांचं आणि विरोधी पक्षाचं तीव्र आंदोलन सुरू होतं. त्याच्या दबावाखाली येत अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वाचं आणि मोठं पद रिक्त झालंय. दिल्लीत तातडीनं फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस पंढरपूरचा दौरा आटोपून नागपूरला जाणार होते, परंतु दिल्लीतून तातडीचा निरोप आल्यामुळे त्यांनी ऐनवेळी दौरा बदलला आणि ते दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांची भेट घेणार असून त्यांच्या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि आगामी केंद्रीय फेरबदलाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं समजतंय. दिल्लीत फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वैयक्तिक भेट घेणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालय रिक्त झाल्यामुळे दिल्लीत नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे आणि त्यासाठी फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. फडणवीस हे केंद्रीय कॅबिनेटमध्ये जाणार का या प्रश्नाबाबत सध्या राजकीय वर्तुळात दोन वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पहिल्या शक्यतेनुसार फडणवीस यांची प्रशासनावरील मजबूत पकड आणि अभ्यासू नेतृत्व लक्षात घेता शिक्षण मंत्रालयासारखी मोठी आणि आव्हानात्मक जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांना केंद्रात आणलं जाऊ शकतं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला राष्ट्रीय पातळीवर एका स्वच्छ आणि खंबीर चेहऱ्याची गरज आहे, जी फडणवीस पूर्ण करू शकतात. दुसऱ्या शक्यतेनुसार फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मुख्य आधारस्तंभ आहेत. राज्यातील आगामी राजकीय गणितं, विधानसभा निवडणुकांचं नियोजन आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी भाजपला महाराष्ट्रात त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत त्यांना केंद्रात पाठवल्यास महाराष्ट्रात मोठी राजकीय पोकळी निर्माण होऊ शकते, जी भाजपला परवडणारी नाही. अमित शाह त्यांच्यासोबत होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतरच फडणवीस दिल्लीत मोठी जबाबदारी स्वीकारणार की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकणार याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. भाजपला राष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यावर एका खंबीर, अभ्यासू आणि संकटमोचक नेत्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या या निकषांमध्ये तंतोतंत बसतात. त्यामुळे त्यांना शिक्षण मंत्री म्हणून किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात इतर मोठी जबाबदारी देऊन राष्ट्रीय राजकारणात आणले जाण्याची दाट शक्यता आहे. काही तासांपूर्वीच पंढरपुरात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले होते, जे मिळालंय ते उत्तम आहे, मी सध्या समाधानी आहे. मात्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय पातळीवर अचानक निर्माण झालेली आणीबाणी पाहता पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यास फडणवीस यांना केंद्रात जावंच लागेल असं जाणकारांचं मत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगतायत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यावर केंद्रात कोणतीही नवी जबाबदारी दिली जाणार का किंवा महाराष्ट्राच्या आगामी रणनीतीवर चर्चा होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.